ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय रोमांचक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता अर्जुन आणि सायली खरे नवरा बायको नाहीयेत हे सिद्ध करण्यासाठी आता तन्वीने मोठा प्लान केलेला असतो आणि जॉन सोबत अर्जुन सायलीला दारू पाजून अर्जुन सायलीच्या तोंडातून सत्य वदवण्यासाठी तन्वीने केलेली आयडिया तिच्यावरच भारी पडून आता त्या दारूमुळे खूप मोठा अनर्थ घडून अर्जुन आणि सायली प्रेमाने एकत्र येऊन खऱ्या अर्थाने अर्जुन आणि सायलीचा हनीमून होणार असतो. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने अर्जुन आणि सायली एकत्र येतात त्याच वेळेस आता कल्पनाची अर्जुन आणि सायलीला हनीमूनसाठी पाठवण्याची आयडिया यशस्वी झालेली असते आणि जोगतिनीच्या म्हणण्यानुसार 1 वर्षातच आता सुभेदारांच्या घरी पाळणा हलताना आपण बघणार आहोत. आणि त्याच वेळेस अर्जुन आणि सायली खोटे नवरा बायको आहेत याचा आता तन्वीने तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून पुरावा तर मिळवलेला असतो. पण आता तन्वीकडून तो पुरावा कसा नष्ट होतो आणि तन्वीच्या हातात कसे धुपाटणे येते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. तेलही जाते आणि तुपही जाते आणि हाती येते धुपाटणे अशी आता तन्वीची अवस्था होताना आपण बघणार आहोत. आणि आता अर्जुन आणि सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे रूपांतर हे खऱ्या लग्नबंधनात होताना सुद्धा आपण बघणार आहोत. त्यामध्ये आता अर्जुन सायली यांच्यामधील दुरावा नष्ट होऊन यांना एकमेकांमध्ये वेळ घालता यावा यासाठी आता कल्पनाने हुशारी दाखवलेली असते. आणि आता तिकीट देऊन कल्पनाने अर्जुन आणि सायलीला हनीमूनसाठी पाठवलेले असते. त्याचबरोबर आता प्रतापने सुद्धा अर्जुनला मोठे सरप्राईज दिलेले असते. त्याच्या मित्राच्या हॉटेलमध्येच अर्जुन आणि सायलीला रूम मिळून दिलेली असते. इकडे आता अर्जुन आणि सायली हे हनीमूनमध्ये आलेले असतात. तर आता रूममध्ये येताच मात्र सायलीची मोठी फटफजिती उडते. त्या रूमची ती केलेली सजावट, फुल्यांच्या पाकळ्यांनी सजवलेला तो बेड, ते दिवे आणि इतरही काही आकर्षक वस्तूंनी ती रूम बघून आता सायली ही अजूनच घाबरलेली असते. आणि अस्मिताचे बोलणे आता सायलीला आठवते. आणि आता अर्जुन सर नक्कीच या रोमॅन्टिक वातावरणात दारू पिऊन काहीतरी वेगळेच करतील अशी भीती आता सायलीला वाटलेली असते. पण त्याच वेळेस अर्जुनने सायलीला समजावलेले असते. तर आता सायली इकडे बाथरूममध्ये जाते. पण त्या बाथरूममध्ये जाताच त्या बाथरूममधून आतले देखील बाहेरचे दिसते असे आता सायलीला वाटू लागते. खरं तर बाहेरच्या माणसांना आतमध्ये काय चालले ते दिसत नसते, पण आतमधल्या माणसांना बाहेर काय चालले ते त्या काचेतून दिसत असते. अशा त्या काचा बनवलेल्या असतात. आणि सायली ही धावत पळत अर्जुनला ती सर्व हकीकत सांगते. तेव्हा अर्जुनने तर आता डोक्यालाच हात लावलेला असतो. त्यानंतर अर्जुन पुन्हा सायलीला समजावून सांगतो आणि ती रूमही त्यांच्या रूमप्रमाणे नॉर्मल करतो. इकडे आता तन्वी सुद्धा मॉडर्न वेशात आता त्या रिसॉर्टमध्ये आलेली असते आणि त्याच रिसॉर्टमध्ये तिने रूम सुद्धा घेतलेली असते. आल्याबरोबर तन्वीने आता अर्जुन आणि सायलीच्या रूमला कान लावलेले असतात. पण त्याच वेळेस आता साक्षीचा माणूस जॉन तिथे येतो आणि त्याचं इंट्रोडक्शन करून देत आता जॉनची आणि प्रियाची चांगलीच ओळख झालेली असते. जॉनने तो तिथेच वेटरचे काम करत असल्याचे सांगितलेले असते. तेव्हा आता प्रिया एक भयानक आयडिया करते. प्रिया आता विचार करते की काहीही करून रूममध्ये अर्जुन आणि सायली काय करतात, कोणकोणत्या गप्पा मारतात हे सत्य आपल्याला कळवायलाच पाहिजे. आणि त्यासाठी आता तन्वी ही विचार करते की आपल्याला आता आपला मोबाईल त्याचे रेकॉर्डर चालू करून कशाही परिस्थितीत अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये ठेवायचा. आणि त्यासाठी आता तन्वी ही जॉनची मदत घेते आणि त्याला सर्व प्लान सांगत म्हणते की तू आता अर्जुन सायलीच्या रूममधून त्यांना थोडा वेळ बाहेर काढायचे आणि हा मोबाईल तिथे रेकॉर्डर चालू करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर आता तू अर्जुन सायलीला ज्यूस समजून ड्रिंक्स मिक्स करून तेही द्यायची. तर आता जॉन मोठा हुशार आणि धूर्त असतो. तर आता रूम स्वच्छ करायचे नाटक करून जॉन हा त्या रूममध्ये येतो आणि अर्जुन सायलीला 5 मिनिटे बाहेर थांबण्यासाठी बोलतो. त्याच वेळेस आता तन्वीने दिलेला मोबाईल जॉन हा त्या रूममध्ये ठेवतो आणि पुन्हा बाहेर येतो. तर आता ज्यूस घेऊन जात आता त्या ज्यूसमध्ये तन्वीने ड्रिंक्ससुद्धा मिक्स केलेले असते. तेव्हा जॉन ते ड्रिंक्सचे 2 ग्लास घेऊन तिथे येतो आणि अर्जुन सायलीला देतो. इकडे आता सायली नेहमीप्रमाणे घाबरलेलीच असते. तर अर्जुन आणि सायली दोघेही ते ज्यूस घेतात. तर त्या ज्यूसची दोघांनाही ड्रिंक्समुळे नशा चढलेली असते.
इकडे आता अर्जुन सायलीला समजावत असतो की म्हणतो की मिस सायली, आपले कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे याची मला पूर्ण जाणीव आहे, तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका. मी तुमचा कधीही विश्वासघात करणार नाही. तुम्ही माझ्यावर घरी जसा विश्वास ठेवता तसाच विश्वास ठेवा. असे म्हणत आता अर्जुनने लगेच बेडरूमच्या मध्ये पुन्हा उशा ठेवलेल्या असतात आणि अर्जुनचा तो प्रामाणिकपणा बघून आता सायलीला सुद्धा खूप आश्चर्य वाटलेले असते. पण आता ड्रिंक्सची नशा चढताच मात्र अर्जुन म्हणतो की मिस सायली, तुम्ही काही काळजी करू नका, मी मधुभाऊंना आता लवकरात लवकर सोडवील. तर आता सायली खूप खुश झालेली असते. नंतर लगेच अर्जुन म्हणतो की मिस सायली, मी जर मधुभाऊंना सोडवले तर तुम्ही मला प्रॉमिस केले आहे की तुम्ही मला मी मागेल ती गोष्ट देताल. तेव्हा सायली म्हणते की हो सर, मी मागे पुढे बघणार नाही आणि मला जे शक्य असेल ना ती गोष्ट मी तुम्हाला देईलच. तेव्हा अर्जुन सुद्धा खूप खुश झालेला असतो. इकडे आता जॉन ज्या वेळेस रूम साफ करायला आलेला असतो त्यावेळेस त्याने तन्वीचा मोबाईल हा टेबल खाली कोपऱ्यात लपवलेला असतो. पण त्याच वेळेस आता ड्रिंक्स केल्यामुळे सायलीचा हात तिथेच असलेल्या टेबलवरच्या ग्लासला लागतो आणि तो ग्लास सांडून टेबल खाली लपवलेल्या त्या मोबाईलवरती पडतो आणि त्याचबरोबर त्याचे कनेक्शन आता जागीच बंद पडलेले असते आणि प्रिया तिच्या रूममध्ये अर्जुन आणि सायलीचे जे बोलणे ऐकत असते ते बोलणे आता तिथे स्टॉप झालेले असते. त्याच वेळेस सायली म्हणते की अर्जुन सर, आपले जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असले ना तरी सुद्धा मी तुम्हाला तुम्ही मागेल ती वस्तू देईल. तर आता त्याच बोलण्याने सायलीचा तो पुरावा आता तो पुरावाच बनून राहिलेला नसतो. त्या मोबाईलमध्ये तर व्हिडिओ चालू असतो पण बोलणे काही ऐकू येत नसते. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की मिस सायली, तुम्ही 1 वर्षानंतर हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सोडून जाल पण तुम्ही आयुष्यभर माझी मैत्रीण बनून राहताल ना. तर आता सायलीसुद्धा खुश होऊन अर्जुनकडे बघते आणि अर्जुनच्या डोळ्यातील तो प्रामाणिकपणा आता सायलीने हेरलेला असतो. तर आता सायलीसुद्धा अर्जुनचा तो प्रामाणिकपणा बघून ड्रिंक्स घेतल्यामुळे रोमॅन्टिक झालेली असते आणि लगेच आता सायली ही अर्जुनसमोर हात देते आणि म्हणते की सर, मी कायम तुमच्यासोबत आहे. तर आता अर्जुन म्हणतो की विशू काकांना संशय येऊ नये म्हणून तुम्ही हा गाऊन घालता का सायली. तर आता सायली अर्जुनकडे बघते पण आता सायलीने ड्रिंक्स घेतल्यामुळे सायली ही आता अजिबात घाबरत नसते आणि अखेर अर्जुनच्या होकाराला होकार देत आता सायलीने तो गाऊन घातलेला असतो आणि त्या गाऊनवर सायली ही खूपच रोमॅन्टिक आणि आकर्षक दिसत असते. आणि त्याच वेळेस आता अर्जुन हा सायलीच्या प्रेमात पडलेला असतो आणि लगेच कोणताही विचार न करता अर्जुनच्या प्रामाणिकपणावर फिदा होत सायली ही अर्जुनच्या मिठीत आलेली असते. तर आता लगेचच दोघेही रोमॅन्टिक होत प्रेमाच्या नजरेने एकमेकांकडे बघत आता अर्जुन आणि सायलीने नको तेवढे अंतर हे पार केलेले असते आणि मनाने शरीराने अर्जुन सायली एक झालेले असतात. आणि त्याच वेळेस कल्पनाने केलेली आयडिया आता फळाला येऊन अर्जुन आणि सायलीमध्ये खऱ्या प्रेमाचा धमाका उडून आता अर्जुन आणि सायलीचा खऱ्या अर्थाने हनीमून घडलेला असतो. आणि आता शरीराने एकत्र येत एकाच वर्षात जोगतिनीचे वाक्य खरे होत 1 वर्षाच्या आत आता सुभेदारांच्या घरी पाळणा हलताना आपण बघणार आहोत. आणि नीतीने आता अर्जुन सायली हे खोटे नवरा बायको आहे त्याच्या पुराव्याची वाट लावलेली असते आणि रेकॉर्डर बंद पाडलेला असतो. आणि जेव्हा तन्वी तो व्हिडिओ बघते त्यामध्ये आता खरोखर अर्जुन आणि सायलीचा हनीमून आता तन्वीला बघावयास मिळतो आणि त्याच वेळेस तन्वीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तर कसे वाटले अर्जुन सायलीचे प्रेम आणि आता माथेरानमध्ये अर्जुन आणि सायली अजून किती धमाल मस्ती आणि कशी धमाल मस्ती करतात हे बघण्यासाठी आणि तन्वीला कसे फाट्यावर मारतात हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.